सोमेश्वर केवटे। आज तुम्ही आमच्या घरी गौराई निमित्त आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे। आम्ही गौराईचं म्हणजे नियोजन करताना पहिल्यांदा कैलास पर्वत बनवला आहे। तिथून नंतर कैलास पर्वतामध्ये दोन देवी बसवल्या आहेत। एक आहे कनिष्ठा गौराई आणि दुसरी आहे पहिली आहे ज्येष्ठ गौराई, दुसरी आहे कनिष्ठ गौराई। आणि ज्येष्ठ म्हणजे गौराईचं काय आहे, गणपतीला पार्वतीने तिचे म्हणजे चंदनाचे जे आंघोळ करताना चंदन लावलं होतं ह्याच्यापासून ते गणपती बनवला होता। नंतर ते गणपती ते गंगा मिक्स करून बनवल्यामुळे त्या गणपतीला त्या गौराईला गंगा असल्यामुळे त्या ज्येष्ठ गौराई म्हटलं आहे आणि पार्वतीला कनिष्ठ गौराई म्हटलं आहे। नंतर तिथून आपण स्वदेशीचा वापर करा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश आपण ह्याच्यातून देत आहे। पर्यावरणपूर्वक आम्ही गणेश उत्सव म्हणजे केलेला आहे। आणि रासायनिक खताचा वापर टाळावा आणि प्लास्टिकचा वापर टाळावा। तिथून जे आपल्या पारंपरिक जे म्हणजे शेती आहे, नंतर असं पारंपरिक भांडी आहेत त्याचा वापर करावा। नंतर भाजी ही सेंद्रिय भाजी म्हणजे असं औषधाचे वापर न करता भाजी बनवली आहे, ती जी शेतीमध्ये भाजी केलेली आहे। तिथून माती परीक्षण करून जे अहवाल आहे त्या शेतीमध्ये खताचा वापर न करता जी केलेली आहे शेती ती चांगल्या उत्तमरित्या आलेली आहे। आणि ज्याचं माती परीक्षण केलेलं नाही ते शेती व्यवस्थित आलेली नाही। आणि इथे राम मंदिर केले आहे, त्या राम मंदिरामध्ये मुलगा आणि त्याची आई राम मंदिरातून दर्शन घेऊन ते आता निघाले आहेत। खताचा वापर करून आपण हे केलेला आहे। तिथून नंतर म्हणजे शेतामध्ये बैल हे म्हणजे आधुनिक पद्धतीत म्हणजे बैलांचा वापर कमी होत चालला आहे। नंतर शेततळ केलेला आहे, शेतातलं पाणी आहे ते म्हणजे आपण शेतीसाठी शेततळ्याचं पाणी शेतीसाठी वापर करतो। गॅसचा वापर करतात, पण चुलीवरचा स्वयंपाक हा म्हणजे स्वादिष्ट लागतो, त्यामुळे चुलीचा वापर करावा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।